पुण्यातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात आता एक पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। नक्की ही तक्रार काय आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत नम्रता कावळे आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही? शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात एक तक्रार दिलेली आहे, नक्की ही तक्रार काय दिलेली? लाडकी बहीण योजनेची तक्रार दिलेली आहे। आम्हाला त्या बाबतीत काहीच माहिती नाहीये। विनाकारण आमचा फोटो टाकला, आमच्या घरात वाद होतात आणि सगळे मित्र त्यांना विचारतात की तुम्ही किती पैसे घेतले। माझा आणि माझ्या आत्याचा फोटो टाकलेला आहे त्यावर। हा फोटो ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळाला, काय पहिली प्रतिक्रिया होती तुमची? आल्या आल्या आमच्या घरी भांडणं झाले। त्यांना कॉल आला मित्रांचा की तुमच्या वहिनींचा फोटो तिथे टाकलेला आहे। आल्या आल्या भांडणं झाली। मला माहित नसल्यामुळं मी पण बोलले। मी बघितल्यानंतर फोटो मग आई वडिलांना बोलवण्यात आलं की तुम्ही का फोटो दिला त्यांना टाकायला, किती पैसे घेतले असं विचारलं, तर ते म्हणले आम्हाला काहीच माहिती नाही याबाबत। नंतर आत्याला पण सांगितलं, त्या पण आल्या, त्यांच्या घरी पण झाले आणि तक्रार दिली नंतर आम्ही। तुमचा फोटो मी त्या बॅनरवर पाहायला मिळतो, तुम्ही काय नक्की तक्रार दिलेली? आम्ही तक्रार दिलेली आहे। आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही जावायले आमच्या विचारलं की आमच्या दोघीचे फोटो कस काय इथं लावलेत। मग आम्ही तर काही केलेलं नाही, आम्ही ते योजनाचे काही दिलेलं नाही, फॉर्म भरलेला नाही आणि आमच्या फोटो इथं आल्यात कशा? आम्ही त्यांचे काही पैसे घेतले नाहीत, कशात आम्ही हे नाव अर्ज केलेला नाही, आम्हाला त्याच्यातलं काही माहिती नाही। हा फोटो कधी काढला होता, आठवतोय का काही? आठवत नाही। कुठं काढला, कसा काढला आणि कुठून आला हे काहीच आठवत नाही आम्हाला। फक्त हे बोर्डावर जे बघितला तेव्हा माहित झालं आम्हाला। काय सांगाल तुम्ही? हा पहिला फोटो पाहिल्यानंतर काय पहिली प्रतिक्रिया होती की तुमच्या मिसेसचा आणि आत्यांचा फोटो जो आहे तो त्या बॅनरवर पाहायला मिळाला? ऍक्च्युली 2 दिवसापूर्वी मला माझ्या मित्रांचा कॉल आला की अंकुश, वहिनींचे फोटो शिवाजीनगर भागात बऱ्याच ठिकाणी लागलेले, चतुश्रृंगी, औंध, खडकी असेल किंवा एसबी रोड असेल। तर त्यांना मी विचारलं बाबा की कशा संदर्भात फोटो आहे, तर त्यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे, त्या योजनेच्या अंतर्गत वहिनींचे फोटो लावलेले आहेत। मग ती शहानिशा करण्यासाठी मी तिथे गेलो, तर माझ्या खरंच असं निदर्शनात येतं की माझ्या बायकोचे तिथे फोटो आलेले। घरी आल्याच्या नंतर मी बायकोला विचारलं की कसे काय तुझे फोटो कसे काय तिथे लागले? आमच्यामध्ये घरामध्ये भरपूर तणावाचं वातावरण आहे सध्या सांगायला गेलं तर। आणि आता जे चालू आमदार आहेत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे, सिद्धार्थ शिरोळे नाव आहे त्यांचं। यापूर्वी मी त्यांचं नावही ऐकलं नव्हतं, त्या व्यक्तीला मी बघितलेलं नाहीये। ज्यावेळेस मी त्या होर्डिंग बघितलं, त्या होर्डिंगवर मला ते दिसले, ते फर्स्ट टाइम मी त्यांना बघितलेलं। मी एकच विचारणा करतोय की मी सरकारने जे योजना काढलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तुम्ही एकीकडे महिलांना बहीण म्हणून संबोध करताय आणि दुसरीकडे त्याच बहिणीला तुम्ही अंधारात ठेवून त्यांचे पर्सनल फोटो तुम्ही होर्डिंगवर लावताय। हा तुमचा कुठलाही नाही। तुम्ही ह्या होर्डिंग लावून तुम्ही तुमचं राजकारण करणार का? तुमचं राजकारणाचं मला जास्त डीप मध्ये जायचं नाही तुमच्या राजकारणामध्ये। तुम्ही राजकारण करा, तुम्ही समाजकारण करा, तुम्ही आणखी बरेच काही हे करा, मला त्यात वाद नाहीये, पण सामान्य नागरिकाला त्रास होईल असं राजकारण तुम्ही का करताय? काय मागणी असेल? मला फक्त एकच मागणी करायची आहे, तुमचे जे आमदार आहेत, जे आता सरकारचे जे आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे, त्यांच्या विरोधात मला कडक कारवाई करायची। जर त्यांच्याकडनं होत नसेल साहेब, मी लिगली जाणार, मी लिगली कोर्टामधनं मला न्याय मागणार आहे। कारण मी माझे बायको अशी रस्त्यावर सोडली नाहीये, मी खंबीर आहे माझा परिवार सांभाळण्यासाठी। उद्या जर काय गरज पडली तर मी तिथे उभा राहील साहेब। फक्त मला न्याय पाहिजे आणि तो जो आमदार आहे त्याला कडक कारवाई केली पाहिजे। नक्कीच आपण पाहिलं तर या कुटुंबांची फक्त एकच मागणी आहे, तर या संदर्भात जो आहे तो आम्हाला न्याय मिळावा ही मागणी जी आहे त्या कुटुंबियाकडून करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।